नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। ओबीसी आरक्षण करते ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांना पुन्हा एकदा रस्त्यात अडवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र लक्ष्मण हाकेंनी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा देखील केला आहे। मात्र ओबीसीचे लक्ष्मण हाके हे स्वतःला नेते समजतात, ओबीसी समाजाचा मी एक मोठा नेता आहे असं देखील समजतात। मात्र कुठेतरी लक्ष्मण हाके हे केवळ जरांगे पाटलांवरती टीका करून मोठे झाले असं पाहायला मिळतं। कारण तुलना करायची झाली तर जरांगे पाटील कुठल्याही गावामध्ये जरी गेले तरी हजारो लोक त्यांच्यासाठी वाट पाहत उभे असतात। मात्र लक्ष्मण हाके हे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत केवळ 4-5 लोक राहत असतील तर विचार करा की यांना नेता म्हणून देखील ओबीसी समाजाने स्वीकारले नाही। 2 वर्ष झाले लक्ष्मण हाके हे नाव घराघरात पोहोचलं। एकही दिवस असा नाही की ज्या दिवशी लक्ष्मण हाके हे जरांगे पाटलांवरती किंवा मराठा समाजावरती टीका करत नाहीत। मात्र तरी त्यांच्यासाठी 5 लोक जरी उभं राहत नसतील तर लक्ष्मण हाके यांनी स्वतः विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला लोक किती मानतात। केवळ 2 मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंची गाडी अडवली। मराठा समाजाच्या आंदोलकांनी लक्ष्मण हाकेवरती कुठल्याही प्रकारे त्यांना इजा पोहोचवण्याचा उद्देश नव्हता। मात्र खुद्द लक्ष्मण हाकेंनी याचा विचार केला पाहिजे की आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तर 5 लोकही आपल्यासाठी उभे राहत नसतील, स्वतः ते त्यांच्यासोबत असलेला एक व्यक्ती आणि एक ड्रायव्हर एवढेच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र ही परिस्थिती जर जरांगे पाटलांवरती उडवली असती तर एका मिनिटात हजारो लोक त्यांच्यासाठी उभे राहिले असते। एवढंच नव्हे तर त्यांना थेट गाड्या भरून लोक या असं देखील या व्हिडिओमध्ये त्यांना बोलावं लागलं। त्यामुळे लक्ष्मण हाके यांची शोकांतिका म्हणावी लागेल की त्यांच्यासाठी 5 लोकही उभे राहत नाहीत। नक्कीच लक्ष्मण हाके हे मराठा द्वेषी आहेत आणि त्यामुळेच लक्ष्मण हाकेसाठी त्यांचा समाजही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर उभा नाही।